तर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत असं प्रवीण दरेकर यांनी म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। मुंबईत होत असलेल्या विकासामुळे विरोधकांना पोटशूळ होत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। महायुती सरकारकडे लोकांचा कल वाढतो, याच विरोधकांना याची दुःख असल्याचं देखील दरेकर यांनी म्हटलं। प्रकारचा आरोप करतायत। लाडकी बहीण योजना, त्याचप्रमाणे लाडका बिल्डर, लाडका कॉन्ट्रॅक्टर आणि लाडके डेव्हलपर अशी योजना आणली सरकारने, आरोप होतो। 25 वर्ष मुंबई महापालिकेचं नेतृत्व करत असताना या सगळ्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी कोणाचा संबंध होता हे तमाम मुंबईकरांना माहीत आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये जे विश्वासाचं वातावरण वृद्धिंगत झालंय त्यामुळे यांना पोटशूळ झालाय। मुंबई ज्या पद्धतीनं विकसित होते सर्वार्थानं, मग फ्लायओव्हर्स असतील, कोस्टल असेल, मेट्रो असेल, त्यामुळे ते परेशान झालेले आहेत। रस्ते होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नागरी सुविधा होत आहेत आणि त्याच्यामुळे मुंबई जी आपली मक्तेदारी वाटत होती ती आता महायुती सरकार त्या ठिकाणी आपल्याकडे लोकांचा कल वाढवते, याचंच त्यांना दुःख आहे आणि त्यातनं वैफल्यग्रस्त होऊन उद्धव ठाकरेंची आलेली ती प्रतिक्रिया। नक्कीच, पण त्यांनी असं पण म्हटलंय की मुंबई सिटी जी आहे ती अडाणी सिटी करण्याचा डाव भाजपनं आखलाय। मुंबईला एक इतिहास आहे, कुणालाही वाटलं तरी मुंबई ही मुंबई राहणार आहे। अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी अशाच प्रकारचं चित्र निर्माण करून भावनिक वातावरण तयार करून राजकीय पोळी भाजायची हे त्यांचा डाव आहे, षडयंत्र आहे। मुंबईकर त्याला भुलणार नाहीत। आम्ही ताकदीनं मुंबईकरांसोबतच आहोत। मुंबईचं नाव मुंबईच राहील।